मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। संपूर्ण देशात सध्या चर्चा एकच, महाराष्ट्राचा जनतेचा कौल नेमका कुणाला? महायुतीचं सरकार पाडण्यासाठी ताकदीने मैदानात उतरलेली महाविकास आघाडी तर कोणत्याही परिस्थितीत सरकार टिकवण्यासाठी महायुतीने बांधलेला चंक। निकालाला अवघा एक दिवस बाकी आहे। सर्वसामान्यांनी आपला कौल मतदान यंत्रामध्ये बंद केलाय, त्यामुळे आता दोन्ही कंपूमध्ये प्रचंड धाकधूक आहे। निकालानंतर काय करायचं याची रणनीती आखायला सुरुवात झाली आहे। अपक्षांना भाव येईल अशी चर्चा आहे। दोन्ही बाजूची नेते मंडळी प्रत्यक्षात म्हणतात की आम्ही कोणाशीही संपर्कात नाही, मात्र अपक्षांशी दोन्हीकडून संपर्क सुरू झाल्याचं सूत्र सांगतायत। मुख्यमंत्री पद कुणाकडे याचीही चर्चा जोरदार रंगली आहे, तर दुसरीकडे प्रशासन उद्याची मतमोजणी निर्धोक करण्यासाठी सज्ज झालंय। मागच्या 5 वर्षात राज्यामध्ये अभूतपूर्व घडामोडी घडल्या। चित्रविचित्र आघाड्या, युत्या राज्यातल्या जनतेने पाहिल्या। आपण मत कुणाला दिलं आणि ते नेमके कुठे गेले असा प्रश्न मतदारांना पडला होता। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं मतदान पार पडलं आणि विविध एक्झिट पोलचे आकडे समोर आले। टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 175च्या आसपास जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला गेलाय, तर महाविकास आघाडीची गाडी 100च्या आसपास राहणार असल्याचं या एक्झिट पोलचे आकडे सांगतायत। तर भाजप सलग तिसऱ्यांदा राज्यामध्ये विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे। सलग तिसऱ्यांदा भाजप ही किमया साधेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। तर एक्झिट पोलनुसार राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत होती, पण आलेल्या एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार सगळ्याच विभागात महायुतीची सरशी होणार असं चित्र दिसतंय। एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि यामध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे। एक्सिस माय इंडियाचा पोल आहे, भाजपला 98 ते 107 जागा मिळतील, शिंदेच्या शिवसेनेला 53 ते 58, अजित पवार गटाला 25 ते 30, काँग्रेसला 28 ते 36, ठाकरेंच्या शिवसेनेला 26 ते 32, शरद पवारांना 26 ते 30 जागा मिळतील। महायुतीला एकूण 178 ते 200च्या आसपास जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा मिळतील आणि इतर पक्ष जे आहेत ते 6 ते 12 जागांवरती जिंकतील असा एक्सिस माय इंडियाचा अंदाज आहे। आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट